रस्त्याच्या मध्ये कोकम सरबत आणि काय काय घ्यायला उतरलो आहे. मँगोचं आहे ना हे? अर्धा लिटर आहे काय? आम्ही हे पोळी, ये कौन सा ज्यूस है? ऑरेंज मँगो आहे. मँगो आहे, ऑरेंज आहे, काय पाहिजे ते. ओके, हे एवढं आम्ही घेतलं. नंतर कैरी पण. आम्ही हे सगळे आयटम घेतले आहेत. मँगो ज्यूस, कोकम सरबत, आंबा पोळी, अक्रोड आणि काजू आणि हे मँगो कँडी. आम्ही आता रस्त्यामध्ये लंच करायला थांबलो आहे. आम्ही आलो आहोत एम कॅफे. हे आहे केमिकल फ्री प्युअर व्हेजिटेरियन ऑर्गॅनिक कॅफे. आज जाऊन चेक करूया. आणि हा रडतोय. गाडी थांबली की रॉकीला रडायला येतो. यशश्री आता ऑर्डर देते आहे आणि आम्ही सगळे बसलो आहे. इथे छान अशी सगळी झाडं लावलेत आतमध्ये. मस्त ॲम्बियन्स. हे मेक कॅफे ना एकदम फुल ऑर्गॅनिक आहे. आणि इकडे तुम्ही याचे पेपर पण बघा ना. हे पण पेपर काय बोलतात त्याला, रिसायकल करून बनवलेले पेपर आहेत. आणि इकडे आतमध्ये AC नाही आहे, ज्याच्यामुळे सर्वात जास्त ग्लोबल वॉर्मिंग आणि असं होतं. तर नॅचरल हवा आणि नॅचरल लाईट सगळीकडे आहे यात. आणि जे जेवण बनवायचं साहित्य किंवा जे ज्याचं ते जेवण वगैरे पण सर्व करणार ना, ते पण सगळं इको फ्रेंडली आहे. तर आम्ही आता सध्या सध्या आम्ही आता ऑर्डर केलं आहे दाल खिचडी, व्हेज पुलाव, अळूवडी, कोथिंबीर वडी आणि सोलकढी ना की सोलकढी, कारण की सोलला टच होऊन जाते आतमध्ये. तर आता आम्ही थांबलो आहे जेवणासाठी. आणि इथून मग आम्ही ॲक्च्युली परवा आम्ही जेव्हा गेलेलो ना दापोलीला, ज्या रस्त्याने आम्ही गेलेलो तिकडे असे खूप नागमोडी वळणं होती आणि फुल एकदम चक्कर यायला लागले पुन्हा पोचल्यावर. आणि मध्ये एक बोट पण अचानक आम्हाला भेटली. तर आता आम्ही थोडं रीराऊट करून थोड्या दूरच्या 8 किलोमीटर जो एक्स्ट्रा आम्हाला जावं लागला त्या रस्त्याने आम्ही आलो. आणि तो रस्ता सरळ होता, तर छान होता. आणि आता आम्ही पोचलो इकडे. तिथून आम्हाला अजून 1.5-2 तास आहे अलिबागला जायला. तिथून आम्ही एकदम मोठ्या क्रूजमध्ये आमची गाडी टाकणार आणि त्या क्रूजमधून आम्ही मुंबईला जाणार. आणि मग तिथून पण आय गेस 1.5-2 तास आहे घरी जायला. तर त्या बोटीचा गोष्ट ही आहे की त्या बोटीमधून भाऊ आणि बहिणी 1-2 वेळा जाऊन आले. पण मी आणि पप्पा कधीच नव्हतो गेलो. तर आम्हाला स्पेशली त्या बोटीतून जायचं आहे, म्हणून आम्ही तिथे चाललो. आता दापोलीला मी किती पॉईंट झाले 10 पैकी. तर दापोली ते स्टे वगैरे खूप छान होतं. पण 3 दिवस पूर्ण नेटवर्कच्या बगैर राहावं लागलं. कारण लिटरली एअरटेलचा नो नेटवर्क, 0 नेटवर्क. तर जिकडे पण हॉटेलमध्ये आम्ही चाललेलो ना तिथे मी वायफाय कनेक्ट करत होती, पण नो नेटवर्क. आणि मेसेजेस वगैरे पण काहीच 3 दिवस पूर्ण म्हणजे लिटरली काहीच मेसेजेस नाही, नो कॉल्स, काहीच नाही असं. तर जर एअरटेल नेटवर्क आहे तर दापोलीला जाण्याआधी विचार करा, दुसऱ्या कोणत्या नेटवर्कमध्ये पोर्ट करू शकता. बाकी सगळे चालत होते, भाऊ बहिणी पप्पांचे चालले, पण माझा फोन नाही चालला. तर आता ठीक आहे मला, आम्ही जाऊ. आणि ऑलमोस्ट 5-6 तासाचा रस्ता आहे बाय रोड. पण ते आम्ही त्या क्रूजने चाललो आहे म्हणून ऑलमोस्ट 8-9 तासाचं आमचं ते पूर्ण जर्नी उलटू. तर तेच आहे. आणि इकडे बघा ग्लास किती छान आहे. इथे सगळं इको फ्रेंडली आहे या कॅफेमध्ये. भाऊ माझा काल दापोलीमध्ये पडला बाथरूममध्ये, तर त्याचा डोळा सुजला आहे, तो दाखवायला थोडा लाजतो आहे. आणि पप्पांना माझ्या डायरिया होतो आहे. 3,000चा बिल वाटा. 3,000चा बिल. तर गोष्ट ही आहे की दरवेळी आमच्यापैकी कोण ना कोणतंही आजारी पडतं. गेल्यावेळी रॉकीला खूप सर्दी खोकला झालेला, यावेळी ह्या दोघांना काय काय झालं आहे. मला काय नाही झालं आहे. हे बघा किती छान. ही मटेरियल का नाम काय शश्री? तांब्याची भांडी आहे ती सगळी. अरे 1 मिनिट थांब ना. तांब्याची भांडी आहे ती सगळी, ग्लास वगैरे. आणि बघा कोथिंबीर वडी आहे ही, क्रिस्पी कुरकुरीत अळूवडी आणि कोथिंबीर वडी आली. आणि प्रिन्सचे पेशंट संपले तर त्याला वाढूया जेवायला आपण. ही आली आहे मस्त दाल खिचडी. ओ माय गॉड, मेरे को फोटो निकालने का. हा व्हेज पुलाव आला आहे. आता हा पण आम्ही सगळ्यांना सर्व करू. हे माझं जेवण, खिचडी, दाल खिचडी आणि व्हेज पुलाव. आणि अजून व्हेज बिर्याणी येणार. ही आली आहे व्हेज बिर्याणी. ओ माय गॉड, प्रत्येक सकाळी नवीन सुरुवात आहे. माझी सकाळीच रात्री सुरू होते. आणि हे मला वाटतं अब्दुल कलामचे एकदम फॅन आहेत. आतला ॲम्बियन्स एवढा छान आहे ना, ग्रीन एकदम. लविंग इट. सगळी अशी झाडं आहेत. पोचलो आम्ही. आता इकडे आम्ही
इधर के टोल भरने का है? नहीं, इधर दिखाना पड़ेगा। ओके. हे आहे मांडवा प्रवासी टर्मिनल आणि हे बघा ही बोट आत चाललोय. 360 हे इकडे आहे डेक. आम्ही अजून पुढे चाललोय. आता आम्ही आहोत M2M बोटवर आणि हे बघा आम्हाला सगळ्यांना हे दिले स्टिकर्स दिले हातावर लावायला आणि आम्ही एकदम मस्त एक कॉर्नर शोधलाय आणि इकडे आम्ही एकदम प्रायव्हेट आमची स्पेस आणि इकडे फोटो सेशन चाललंय आणि हे बघा किती छान खाली सगळं पार्किंग आहे. गाड्यांचे वेगवेगळे फ्लोर्स आहेत आणि आम्ही टॉप फ्लोअरवर आहोत. पप्पा कुठे आहेत? हे लोक लेट झाले आणि ओरडत आले. या सगळ्या गाड्या आहेत. ही आमची गाडी आहे. आमची गाडी आणि या सगळ्या गाड्या येतात ते जाऊ शकतो. हाँ आपण ऊपर भी आ सकतो भाई लोग. आणि हे सगळे वेगवेगळे डेक्स आहेत. हे सर्वात वरचा सर्वात महाग आहे काय? ते सर्वात महाग. किती रुपये? आणि रॉकीला वेळ लागले तर सगळ्या टिश्यू फेकतोय. ते त्याला पतंगासारखे उडताना दिसतात. ते यशस्वी एडिटिंग करते. प्रिन्स किती पॉईंट देशील तू 10 पैकी या पिकनिकला? 7. कारण तू आजारी पडला तू तर 2 पॉईंट द्यायला पाहिजे. तुझा डोळा दाखव आम्हाला. दाखव ना. नंतर तू मेमरीमध्ये बघशील तर तुला वाटेल हा बघा त्याने स्मोकी आईज सारखं त्याचे डोळे झाले. पप्पा किती पॉईंट झाल तुम्ही 10 पैकी? तुम्ही पण आजारी पडलाय. सगळे उलटे पुलटेच पॉईंट्स येतात. यशस्वी कितना पॉइंट्स पूरा ट्रिप को? दापोली ट्रिप 9. ओके. रॉकी किती पॉइंट्स? 2. ओके. गेट बंद होता है बोटीचा. रॉकीने आज लंचमध्ये 3 पॅकेट चिप्स खाल्ले. रॉकी हाऊ डू यू फील? हां तू लंचमध्ये फक्त 3 पॅकेट चिप्स खाल्लेस. हे रॉकी युवान बाय बाय. निघतोय आम्ही. यू कॅन गो दॅट साईड. हा सगळा कचरा फेक. इकडे सगळे चिल मारतात ते आणि आमची बोट निघाली आहे. त्याची खुशी बघ. फिल्टर कॉफी ले. आणि हे बघा हे लाऊंज आहे. इकडे सगळे बसून चिल मारतात. ते आतमध्ये हा AC लाऊंज आहे. आणि आम्ही आता रॉकीसाठी केक घ्यायला चाललो आहे. त्याच्यामध्ये बर्गर सँडविचेस असं सगळं आहे. आणि आता रॉकीसाठी केक घ्यायला मी चाललो आहोत कारण रॉकीला भूक लागली आहे. ये कितना हिल रहा है. रॉकीला हवा आहे केक. इथून आम्ही त्यासाठी केक घेणार. ये देख ये परफेक्ट है. ये उसके लिए परफेक्ट है. ये केक. Yes. Is this mango? Yes. One mango and one chocolate. चीज केक है. This is also cheese mango, ना? This is cheese normal. Okay. ठीक है. ये बघ चॉकलेट फाउंटेन. याने खूप रडारड केली आहे. फायनली आम्ही आता चीज केक खातोय.
भाऊचा धक्का आणि MTM फेरीज पॉइंट. प्रिन्स बोल वेलकम टू मुंबई. तो पप्पा बोलला तर सगळ्यांनी पाठी ओढून पाहिलं तिथे. ए डोंट. हे आलो आम्ही. तिकडे लोक उभं राहून बोटीला बघतात. लोक इथे वॉकला आलेत आणि बोटीला बघतात. आणि सूर्यास्त झालाय. एवढी मजा आली ना. मी 10 बिलियन पॉईंट्स जाईल 10 पैकी. खूप मजा आली आणि मला माझी नेक्स्ट ट्रिप क्रूजवर फॉर शुअर.